राज्य स्तरावरून राज्यामध्ये एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 20/11/2025 शाळांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। पत्राचा विषय आहे स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करण्याबाबत। उपरोक्त विषयान्वये सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता UDAS+ प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे। UDAS+ प्रणालीवर मुख्याध्यापक लॉग इन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे। सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरिता विचारात घेतली जाते। या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्र प्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची आहे। याकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे। केंद्र प्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे। यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी बीट व गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात येईल। मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्र प्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करण्यात आली आहे। UDAS+ करिता स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्र प्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेली विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्या असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वांचा विचार करून केंद्र प्रमुखांनी त्यांच्या लॉग इन मधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेले पट इत्यादी सारखे विद्यार्थी संच मान्यतेकरिता फॉरवर्ड होणार नाही याची दक्षता घ्यावी। प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्र प्रमुखांनी कमी करून गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला फेर पडताळणीसाठी वर्ग करावेत। गट शिक्षणाधिकारी यांनी फेर पडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुनश्च पडताळणी करून व नमूद विद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करण्यात यावी। जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहेत असे विद्यार्थी कमी करावे। सदरची पडताळणी दिनांक 15/12/2025 पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे। राज्य स्तरावरून राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणीअंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। राज्यातल्या शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।